श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांनाच वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा यावा, आपण श्रीमंत असावं, आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे. परंतु त्यासाठी आपण सर्व परीने प्रयत्न केले किंवा आपले प्रयत्न चालू असतात, परंतु सर्वांच्याच प्रयत्नाला यश येत नाही. काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसा मिळवतात, खूप श्रीमंत होतात. परंतु काही व्यक्ती त्यांना कितीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली, तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचं नावच घेत नाही. गरिबी पाठ सोडत नाही. कधी कधी असे वाटते की घरात पैसा भरपूर येतो, परंतु तो लगेच निघून जातो. घरात पैसा येण्यापूर्वी तर जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते. त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही ते पैसे पुरत नाहीत. तर त्यातून बचत कशी होणार? उलट त्याच्यावर कर्जाचा डोंगर होत असतो आणि ते कर्जबाजारी होतात. जर तुमचे पण असे झाले असेल तर आणि या परिस्थितीमधून तुम्हाला जर बाहेर निघायचे असेल, परिस्थिती बदल करायची असेल, तर फक्त जो उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो मनापासून, श्रद्धेपासून, श्रद्धाभावापासून करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. कारण कोणतेही कार्य करणार असाल तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला असा विश्वास पाहिजे की हे होणारच, मी करणारच आहे. आपल्याला असं घट्ट विश्वास असेल तरच आपले कार्य संपन्न होते, जे काही आपण कार्य करायला घेऊ ते. म्हणून मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून ही कार्य करावी. म्हणजे फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये उत्पन्नाचे विविध मार्गसुद्धा दिसतील. उत्पन्नात वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा जोडला जाईल, बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त होऊ. चला तर मग जाणून घेऊया की उपाय कोणता आहे. आपल्या घरामध्ये मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपवून देऊ नका. बरणीत मीठ शिल्लक असेल, संपण्यापूर्वीच एक नवीन मिठाचे पॅकेट घेऊन या. परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी कधीही मीठ खरेदी करू नये. शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नये. त्याआधीच मीठ भरावे. तसेच मीठ नेहमी काचेच्या बरणीमध्ये भरावे, तर कोणत्याही धातूच्या बरणीमध्ये ते ठेवू नये किंवा इतर कोणत्याही भांड्यामध्ये ते ठेवू नये. तसेच सायंकाळच्या वेळी कुणालाही मीठ देऊ नये. दुसरा उपाय म्हणजे असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाच्या 15% भाग भगवंतासाठी, धर्मासाठी अवश्य द्यावा. आपण भरपूर दानधर्म करावा असे नाही. 1 रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला 100 रुपये मिळतात. दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. तसेच अन्नदान केल्याने घरात कधी अन्नधान्याची कमी पडत नाही. आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे. आपण कितीही गरीब असला, आपल्या उत्पन्नात कितीही कमी असली तरी निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर आपण दान करावे. परिस्थिती खूप वेगाने सुधारण्यास मदत होते, खूप वेगाने बदलते. पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरात मुलींना जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार केला जातो, त्यांना मान सन्मान दिला जातो. की मुलीचा आनंद सादर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय. त्यांना कधीही रिकामे हाती घरी पाठवू नका. काही ना काही त्यांना नक्की द्या. साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल ते योग्य वाटेल ते तुम्ही जरूर त्यांना द्यावे. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नणंदांना दिल्याने त्यांचे पुण्य अधिक पटीने मिळत असतं. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच बरकत येत नाही. म्हणून मुलीचा आणि नणंदांचा सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करता. भगवंताची पूजा करताना दिवा अशा काही भांड्याची आपल्याला आवश्यकता आहे. मग आपण देवपूजा झाली की ते भांडे स्वच्छ करतो आणि पालथी ठेवतो. परंतु खूप चुकीचे आहे. देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नये, ती सरळ ठेवावी. तसेच देवघरात तांब्याच्या तांब्यामध्ये
स्वच्छ पाणी भरून ठेवावं. हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा मग गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे. साखर गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी भरावे. गूळ साखर घेऊन पुन्हा त्याच्यावरती नवीन गूळ साखर ठेवावी. यामुळे घरामध्ये समृद्धी येत असते. करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालते, परंतु जेवण झाले की लगेचच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामे होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत मानलं जातं. आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो. हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवा. कापुराच्या सुगंधाने, घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आगमन करते. म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती आणि घंटी फिरवावी. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात दररोजचा स्वयंपाक करतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याचा नैवेद्य देवतांना दाखवावा. नंतर जेवण करावे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी गूळ न देता हाकलू नये. कारण गाय आपले दोष संकट हरण घेण्यासाठी येत असते. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केली हे कधीही विसरू नये. कोणाशीही कपट कारस्थाने करू नये. ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.